Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of After School from English Bal Bharati textbook Standard 3. We have studied this poem in a very interesting way. Do watch that video to understand this poem better. Link is given in the description box below. Now let us learn and understand its question and answers. Question 1. Answer the following questions. A. What do the children do when school is over for the day? शाळा संपल्यानंतर मुले काय करतात? Answer. When school is over for the day, the children go to play and romp. Romp म्हणजे दंगामस्ती करणे, धिंगाणा घालणे. स्कूल संपल्यानंतर मुले खेळायला जातात आणि दंगामस्ती करायला जातात. B. Who is left behind in school? शाळा सुटल्यानंतर शाळेमध्ये कोण राहतं? Answer. Teacher is left behind in school. C. What is the teacher like? Teacher कशी आहे? Answer. The teacher is good and kind. Question 2. What do you feel when you leave home to go on a visit to another town? Write about it in 2 to 3 lines. Visit म्हणजे भेट देणे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुमचे घर सोडता तेव्हा तुम्हाला कसे वाटते? Answer. When I leave my home to go on a visit to another town, I get excited to discover new things and to make new friends. Question 3. Interview your teacher with the help of the following questions. खाली काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्या क्वेश्चन्सच्या आधारे तुम्हाला तुमच्या टीचरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत. काय क्वेश्चन्स आहेत पाहूयात. व्हॉट वर्क डज द टीचर डू? टीचर कोणते काम करते? कशा संदर्भात? ॲट द बिगिनिंग ऑफ द स्कूल इयर. शाळा जेव्हा चालू होत असते, जून मंथमध्ये शाळा चालू होत असते, स्कूल्स ओपन होतात, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. मग त्यावेळी टीचर काय करतात असा क्वेश्चन तुम्हाला टीचरांना विचारायचा आहे. सो टीचरचा काय रिप्लाय असेल? सो टीचर म्हणतील, ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर आय अरेंज द रजिस्टर, क्लासरूम अँड टेक अ रिव्हिजन ऑफ द प्रेझेंट इयर्स सिलेबस. When she arrange the picnic, जेव्हा टीचर पिकनिक अरेंज करतात तेव्हा त्या काय करतात? कशा प्रकारे तयारी करतात? सो आन्सर. While arranging picnic, I always give the safety instructions to the children and make sure that everyone is carrying essential म्हणजे अत्यावश्यक things like ID card, water bottle, tiffin box, etc. And when school conduct examination, जेव्हा स्कूल एक्झामिनेशन असते तेव्हा टीचर काय काय करतात? सो टीचर सांगतील, While conducting examination, I arrange all the papers of different subjects of different classes and ensure that no one is cheating in the exam. नेक्स्ट क्वेश्चन विचारायचा आहे. व्हॉट डज शी लाईक बेस्ट अबाउट युअर क्लास? तुमच्या क्लासरूममधलं टीचरांना काय आवडतं असा क्वेश्चन तुम्ही त्यांना विचारायचा आहे. तुमच्या टीचरचा रिप्लाय हा वेगळाही असू शकतो. इथे एक्झाम्पल म्हणून काही रिप्लायज दिलेले आहेत. सो इथे माझ्या मते टीचरचा रिप्लाय असा असू शकतो, आय लाईक युअर कोऑपरेशन विथ ईच अदर अँड युअर अटेंटिव्हनेस in the class. C. What improvements would she like to see in your class? मग आता तुम्ही टीचरांना नेक्स्ट इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारायचा आहे की आपल्या क्लासमध्ये अजून कोणती इम्प्रूव्हमेंट तुम्हाला हवी आहे. सो आन्सर. आय वुड लाईक टू सी मोर ॲक्टिव्हिटीज बीइंग परफॉर्म्ड इन आवर क्लास. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.